मोदी सरकारबद्दल लोकांच्या विश्वासाला तडा गेलाय असं पवारांनी म्हटलंय। मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास नाही असंही शरद पवारांनी म्हटलंय। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली। मराठा ओबीसी प्रश्न अद्याप सुटलेला नाही, मर्यादा बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी असं देखील शरद पवारांनी म्हटलं। आम्हाला असं दिसतं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या विश्वासाला तडा बसलाय। मोदी साहेब सतत सांगत होते की मोदींची गॅरंटी, त्या गॅरंटीवर असा लोकांचा विश्वास नाही हे या निवडणुकीमध्ये दिसतं। आम्हाला असं दिसतं ना असं आहे की दरांजीचा कोणता प्रश्न सुटला, एखादा प्रश्न सुचला त्यांचा नाही, तेच मागणी दोघांचे प्रश्न सुचलेले नाही। म्हणून मी जे मागाशी म्हणलं की केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं जाईल, तणाव कसा राहणार नाही त्या दृष्टीने पावले टाकावी। जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं, आरक्षणांवरनं लोकांना झुलवत ठेवणं, स्वतः सत्तेत असताना कोणालाही आरक्षण न देणं, मी आरक्षणाला मानतच नाही अशा प्रकारची भाषा करणाऱ्या शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जाती धर्मामध्ये फक्त भांडणं लावण्याचा उद्योग केला। त्यामुळे मराठ्यांचं भांडण ओबीसींचं लावायचं, ओबीसीचं भांडण आदिवासींशी लावायचं, आदिवासींचं भांडण धनगरांशी लावायचं आणि सर्वांचं भांडण मराठ्यांशी लावायचं, हा धंदाच मुळी शरद पवार साहेबांनी केलेला आहे। त्यामुळे राजकारणामध्ये असं करून जी व्यक्ती मोठी झाली आहे त्यांनी केंद्र सरकारला ज्ञान पाजळू नये, केंद्र सरकारला ज्ञान देऊ नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।